तर आता आम्ही खेळतोय तो गेम हेल्मेटवाला, पण आहे ना आधी ते कोणाला बसायचं ते काही डिसाईड होत नाही, तर आता आम्ही पिकणार आहे. तुमच्या दोघींमधनं कोणाला तरी. पप्पा गेले, दादू अरे मम्मीला केवढं हलकवतंय ते हेल्मेट बघा ना. हा अरे मामा आर्यन इकडून इकडून पप्पा माहिती का असं असं करताय, मला लगेच समजतंय पप्पा करताय. पप्पा मारतच नाही, मग इकडून कोणीतरी मारा. नाही आर्यन नाही बसा बसा. राम राम मित्रांनो, कसे तुम्ही सर्व? होप्स तुम्ही सर्व छान असतील. वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर काही संध्याकाळचे 5 वाजलेले. आता मी ब्लॉगची सुरुवात करतोय आणि आता मी चाललेलो आहे पार्कला घेऊन वाघूर डॅमवर. बिकॉज आहे ना आज आहे ना खूप छान वातावरण आहे, ऊन नाही, त्यामुळे मला इच्छा होते जायची. बेसिकली ऊन 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 सर्वीकडे जेवढं गरम होतं ना त्या उन्हामध्ये जायला मुळीच इच्छा होत नाही. आता कसं आभाडी वातावरण आहे, तर जाऊ. वेदला तर येता येत नाही, वेद गेलेला आहे त्याच्या क्लासला. म्हणजे आम्ही दोघेच फिरता आणि त्याला येतो राग म्हणजे राग नाही आहे, त्याची क्लास असतात. पाऊस पडायला पाहिजे, मस्त पावसामध्ये ओले ओले होत जाऊ. आणि काल तर आम्ही 2 वेळेस ओले झाले, मस्त सकाळी आणि संध्याकाळी. एकदम भारी वाटत होतं, पण म्हटलं आता पण इच्छा होते ओलं व्हायची, गरम एवढं होतं त्यामुळे. पार्थला पण आता कसं तरी उठवलेलं आहे. भाऊमध्ये आळस पण खूप येतं, त्यामुळे त्याला खूप टाईम लागतो उठायला. तसं आज माहिती का आपण कोणता गेम खेळणार आहे? आज आपण खेळणार आहे हेल्मेट गेम. तर गाईस आज आम्ही खेळणार आहे हेल्मेट गेम, ज्यामध्ये हो आज हेल्मेट गेम खेळू आपण. गाईस तर चला आता आम्ही झालेले रेडी जाण्यासाठी. आता जाऊ मस्त वाघूर डॅमला आणि तिथे ना पावसाचं वातावरण पाहिजे, मग मजा येईल जायला. पिशवी घेतलेली आहे, मोबाईल दोघी घेतली. तिथून आल्यानंतर आम्ही खेळणार आहे हेल्मेट गेम. ॲक्च्युली त्या गेममध्ये असं होणार आहे की आम्ही एकाला खुर्चीवर बसू, आम्ही 5 जणांमधून त्याला हेल्मेट घालू आणि आम्ही 4 जण मागे उभे राहू आणि त्याच्या हेल्मेटवर मारू. तर त्याला ओळखायचं असेल की ते कोणी मारलंय, असं आम्ही गेम खेळणार आहे आज रात्री. जायच्या आधी 1 गोट पेट्रोल टाकून देऊ, मतलब म्हणजे 1 लिटर पेट्रोल. काय नाही नाही कॅश आहे. काहीच आता आम्ही आलेले ओमकडे, बिकॉज तो पण आमच्यासोबत वाघूर डॅमवर येतोय. आता तो म्हणे की थोड्या वेळ तुम्ही घरी बसा, मी बाहेर आहे, मी येतोच म्हणे. काय बांधली? कोण बांधली आहे? ऑरी नाही ती, ऑरी तो ऑरी वेगळा आहे, तो ऑरी ही ऑली आहे. ऑली बघते. हा ये भाई किती मोठे झाले हे, खेळायला लागले. ये ना इथे. 1 महिने आधी आला तर तुम्ही एवढे छोटे छोटे होते तेव्हा, आता किती मोठे झाले. त्याच्याकडे जात, त्याच्या पायाला चाटा. तेव्हा मी आला होता तेव्हा 7च होते, 7 म्हणणं आता 3 गेले, म्हणजे विकले 3 आणि 4च बाकी येतं. 4 बघा कसे गाडीच्या खाली झोपलेले. आमच्या सोबत आता नियान येतोय, प्रथम येतोय. प्रथम तू लंगडतो का बरे एवढं, मग तरी पण येतोय तू सोबत. घरी आराम कर. पार्क कुत्र्यांशी एवढा घाबरतो ना, आता पण तो त्याला काका घेऊन येता इथे तरी येतोय तो. पुरी चाबी लावली ना, घेऊन जातोय का तिला पण? चल ग, चल पार्थ आली ती, तुझ्यासाठीच वाट बघते ती तुझी. तर आता ही गाडी चालवतोय मी, प्रथमची पण तीच आहे, माझी ओम चालवतोय. गाईज आम्ही पोहोचलेले फायनली वाघूर डॅमला, बट आम्ही दुसऱ्या साईडला आलेले वाघूर डॅमच्या. पण तुम्हाला शपथ सांगतो एवढा भारी व्ह्यू आहे ना, म्हणजे एवढी मजा येत होती बाईक चालवायला. आणि त्यानंतर तुम्ही माझ्या मागे बघत असतील किती काडे ढगा आलेले. आता समोर बघा, समोर एवढं भारी ना, पार दाखव का? हे बघा गाईज भाई, अशी फिलिंग येते ना की म्हणजे बीचवर उभे आम्ही आणि समोर बघा तिथे पाऊस पडतोय. बट आम्ही आता कोणत्या साईडला आहे? वाघूर डॅमच्या. वाघूर डॅमला जायला मेन रस्ता त्या साईडने, पण आम्ही आता वेगळ्या साईडला आलेले. पण एवढं भारी वाटतंय ना इथे येऊन.
सो हे गाईज फायनली आम्ही ज्याची वाट पाहत होते ना पावसाची, फायनली तो आलेला आहे आणि हलका हलका पाऊस सुरू आहे. बट त्याआधी इथे व्ह्यू बघा यार, समोर पण मस्त जोरात पाऊस सुरू आहे. फुल वेदर एकदम भारी झालेलं आहे. बघ कसं काय होतं माझा डिसिजन इथे यायचं, एकदम भारी वाटलं ना. असं अचानक प्लॅन केलं, म्हटलं जाऊ जाऊ जाऊ, पण थोडी मजा आली ना. आता आमच्यामध्ये चॅलेंज आहे की कोण जास्त आहे ना दगड फेकून, ते काय म्हणतात आता त्याला, टप्पे. हा, किती टप्पे पडतील दगड फेकू पाण्यात, किती टप्पे पडतील, चॅलेंज आहे आता. पार्थ, मी आणि निहान मध्ये. अरे खेळ रे. अरे एकदा लास्ट. दोन मध्ये फूस. 4 2 डायरेक्ट नाही रे. ओम. आता माझा बघ दगडच नीट सापडत नाही यार ते. हे बघ आता मी तीन माझे सगळ्यात जास्त. एका वेगळ्या लोकेशनवर आलेले आम्ही आता. प्रॉपर म्हणजे वाघूर डॅमच आहे. आम्ही त्या साईडला होते, आता जिथून ते धरणाचं पाणी सोडता ना त्या साईडला आलेले आम्ही. खाली जाऊ आणि थोडं ओलं वगैरे व्हायची इच्छा आहे पाण्यात जाऊन. पण पाण्यात जाऊन ओलं नाही होता येणार, कारण की पाणी खूप खोल असतं. मग पावसाने ओले होऊन गेले आम्ही. भाई तुझा पाय फ्रॅक्चर आहे आणि तू काय आगोपणे करतोय. असा काही व्ह्यू होता आणि ना आता अंधार पण पडतोय. सो आता आम्ही चालले पुन्हा घरी, कारण की अंधाराचं जास्त थांबू नाही शकत इथे. साप दिसून जायला पाहिजे इथे. काय साप दिसून जायला गळ्यात घालून फिरणार आहे का? पचपचा आवाज येतोय चप्पलचा. गाईज फायनली आम्ही पोहोचलेलो त्या ओमच्या घरी आणि इथे जेवण वगैरे करणार आहे. आणि पूर्ण ओले झालेले आम्ही. बघा तुम्ही आता आमचा हाल काय भाई, पूर्ण ओले झालेले. अशीच पण मजा आली. बट आहे ना यार, विजन क्लिअर नसतं आपल्याला गाडी चालवताना. मला एक तर चष्मा आहे, विजन क्लिअर नसतं बिलकुल. पण कसं वाटतंय पार्थ? चांगलं वाटतंय ना. याला या सीटवर बसून एवढा त्रास होतो. चला चांगलं होतं असं मी गाईस आता आम्ही आलेले घरी. आम्ही ना आता 2दा ओले झाले, म्हणजे ना त्यांच्याकडून येताना पण आम्ही आता ओलेच झाले. बिकॉज पाऊस सुरूच होता, बंदच नाही होत होता. आता त्यांचे कपडे घातले होते, ओमचे कपडे, ते पण ओले झाले. घरी येऊन परत चेंज केले. आता आम्ही खेळतो आहे तो गेम, हेल्मेटवाला गेम. तर त्यासाठी मस्त आता हेल्मेट आणलंय. तर आता आम्ही खेळतोय तो गेम हेल्मेटवाला. पण आहे ना आधी ते कोणाला बसायचं ते काही डिसाईड होत नाही. तर आता आम्ही पिकणार आहे. या पिका. हा, लगेच माझ्यावर बोट दाखवा तुम्ही. माहिती ना कसं पिकता काय? हा, आधी 2 जण पिकतील. नाही मम्मी आणि पार्थ निघाले. हा, आता आपण तिघी. मी पिकला. मी अरे नाही, आता दही दूध भात. मी पिकला आता तुमच्या मधनं. आता तुमच्या दोघींमधून आहे. आता तुमच्या दोघींमधून ना. अरे मी झालेला आहे आता तुमच्या दोघींमध्ये. ते तुमच्या दोघींमधनं कोण आलं तरी. पप्पा गेले, दादू. अरे भाई बरोबर मी तुला आधीच बोलला होता, तू बसून जा, तू ऐकलं नाही. काहीच. चला सुरुवात करू आपण हेल्मेट गेम साठी. आणि चला वेदला मारूया, म्हणजे हेल्मेटला मारूया. आमचं पण चान्स आहे. हा, तुला ओळखायचंय पण कोणी मारलंय. तू बरोबर ओळखलं तर तो तुझ्या जागी बसेल. हा, मम्मी नाही, एक एक करून मारा. हा ना, लगेच नको मारा. टीव्ही मधून नाही दिसत. नाही दादा. म्हणून मी पहिल्या ह्याच्यातच मी आला. मला माहिती ना, मी जोरात माझंच नाव घेईल. एवढ्या जोरात मारता का? वेद बरोबर. पार बरोबर आहे. अरे पप्पा. वेद. मग तू टोपी का बरं घातली? काही पण यार, मी ओळखू शकत नाही कोण मारते. पार्थ ने. अरे वेद.
बरोबर. 1 2 3. पप्पा नाही. मम्मी मम्मीला बरोबर ओळखला. एवढा हळू मारते. मम्मीला केवढं हलकवतंय ते हेल्मेट बघा ना. हा चला करा सुरू. बोल ना. कोणी वेद नाही बोल. पार्थ पार्टला ओळखून घेतला. आता पार्टची चान्स. पहिल्यांदा पार्टची चान्स आली. हा अरे मामा काय गंदी काय किती काय गंदी ऍक्टिंग. काय ऍक्टिंग केली पप्पांनी. हळू रे. आर्यन नाही. आर्यन नाही होत. हा? हा मम्मी. पार्थ. इकडून इकडून पप्पा माहिती का असं असं करताय. मला लगेच समजतंय पप्पा करताय. पप्पा मारतच नाही मग इकडून कोणीतरी मारो. हा गे रे. वेद नाही. मामा नाही. वेद लागतं थोडे काही. थांब. आर्यन नाही. आर्यन नाही. नाव घेता म्हणजे एकदा तरी चॅनल होईल. वेद नाही वेद नाही आर्यन नाही बसा बसा. मम्मी गाईस आम्ही ना हा गेम खेळलेले टोटल 15 मिनिटं ना. तर खूप मजा आली हा गेम खेळून. पप्पांचा चान्स खूप कमी आला आणि पार्थचा चान्स. मी वेद आणि हा आम्ही दोघंच चालत होते. हा तर मजा आली. तुम्हाला कसं वाटलं गेम खेळून. छान वाटलं. मस्त भारी वाटलं का नाही. अजून एक गेम खेळू. आता नाही खेळू पण अजून एक गेम खेळू. आणि ह्याच गेमची आम्ही एक रील बनवलेली आहे. ती इंस्टाग्रामवर जाऊन बघा तुम्ही. या ब्लॉगला इथे एंड करतो. आणि उद्या मी चाललेला आहे इंदोरला. मी आहे, पप्पा आहे आणि पार्थ आहे. का चाललेलं आहे इंदोरला बिकॉज आहे ना आम्ही बेबेंना घ्यायला चाललेलं आहे. बेबे गेलेले आहे पप्पांच्या म्हणजे त्यांच्या मम्मीकडे गेलेले आहे. बेबे 15 दिवसापासून म्हणून बेबी काही दिसत नाही ब्लॉगमध्ये. तर उद्या बेबीला घ्यायला आम्ही चाललेले आहे. मस्त ते सराफा गल्ली वगैरे वगैरे बघू कुठे कुठे जायचं. तर मी या ब्लॉगला इथे एंड करतो. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नसेल तर सबस्क्राईब करा. भेटतो तुम्हाला लवकरच न्यू ब्लॉगमध्ये. लव्ह यू ऑल.